तुम्हाला एक माहितीच आनंदाची बातमी, लवकरच आपला बिझनेस स्टार्ट होणार आहे. त्यासाठी थोडासा वेळ लागतोय का जरा घ्या समजून. आपण जे तुम्हाला माहिती आहे, मी पुण्याला गेलते माल बघण्यासाठी. खूप महाग. कुणीतरी म्हणजे जीवरमधली माझी एक मैत्रीण नवीनच झाली मावशी नाही का, ते सैराटमधली, त्या मावशीनं माझ्या सांगितलं की सोलापूरला पण भेटते, पण फोन नंबर लागेल. मग ती घेते म्हणली कोणाकोण तर. तसेच आपल्या पनवेलच्या ताईनं पण फोन नंबरही घेतलेला आहे. तर पण आता ते पण कामात असतील, म्हणजे त्यांचं पण गाडी येणार आहे ना, त्यांच्या घरी लक्ष्मी येणार आहे, त्यामुळं त्यांची पण पळापळी चालू आहे, आहे की नाही. अशा नवीन वस्तू घ्यायचं म्हणल्यावर धावपळ होत असते. आणि तसे म्हणून तर पनवेलच्या ताईंचा अजून काही फोन नाही. मला करतात ते, त्यांना वेळ भेटला की ते फोन करतात. मीच फोन का करना की त्यांना म्हणजे टाईम असतो किंवा नसतो, किंवा नाही का कुठं बाहेर गेलेले असतात शॉपिंगला, असं म्हणजे या गोष्टी असते त्या, आहे की नाही. तसंच आपल्या दीक्षेचा बड्डे पण आलेला आहे 22 तारखेला. दीक्षेचा बड्डे आहे 22ला. तर या सगळ्यांनी जवळ कोण असलं, लांबनं तर कोण येणार नाही. आपला साधा सिंपल हसती लेकरांच्या हवस म्हणून करावं लागतंय. आणि तसं दीक्षेचा या महिन्यात झाला की बानोबाईचा दसऱ्यामध्ये असतो या बानूचा, आहे की नाही. मग दोघीचं एका मागच एका महिन्यात नसतात, आगं मागं महिन्यात असतात. दीक्षाचा या महिन्यात झाला की बानूचा पुढच्या महिन्यात, असं. माझं तर कधी मी बनवतच नाही सोडा, मला पण माझी तारीख माहीत नाही. पण आता माहिती झाली माझी तारीख. काय म्हणजे मी विचारत असते दीक्षाला माहिती आहे ना आता माझी तारीख, म्हणून मला आता तुम्हाला सांगायला नाही जमणार. पण केक नाही कधी कापला मी, असं स्टेटसही ठेवत असते, कधी केक नाही. लय हवस मला तर जेवायला, पण माझे हवस लेकरांमध्ये करून घेत असते. आणि बघ, दीक्षेच्या बड्डेला पनवेलच्या ताई आपल्या दीक्षाबाईला गिफ्ट पाठवणार आहेत. त्या काय गिफ्ट असणार आहे तर मी त्यांना म्हणलं की दीक्षाला ड्रेसही आहेत, नाही तर त्या म्हणत होत्या ड्रेस केकला आहे. पनवेलच्या ताईंचं ध्यानात असतंय, एक एक शब्द मी बोललेली त्यांच्या ध्यानात असते. तर दीक्षेचा बड्डेचं काही टेन्शन नाही आता, कारण पावसामुळं हो का, पाऊस सारखा चालूच आहे, दिसतंय का बोल तुम्हाला, सारखा टिपका चालूच आहे. याला काय बिळ लागलंय काय की. आमच्या गावची केवाशीच झाली नाही वाटतं अजून, केवाशी झाली नाही म्हणून तर मोठा पड नाही पाऊस. कुणाकुणाच्या गावाच्या केवाशा झाल्या, कुणाकुणाच्या इथं पाऊस लय पडतोय सांगा. मग तुमच्या गावाची केवाशी झाली म्हणायचं. आमच्या गावाची केवाशी नाही झाली अजून, म्हणून बारका पडतो या. बारका म्हणलं तर हो का नुसतं एवढंच ओलं होतं या, बघितलं का. आणि मस्त असं वातावरण आहे आपल्या इकडलं. तर बसले होते, म्हणलं चला एक ब्लॉग शूट करावा. वहिनीकडे गेल्यावर भारी वाटलं. लय दिवसातनं गेले मी, लय म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगते की 20 वर्षातनं गेले असं, कारण मला जाणं तर होतच नाही कोणच्या सणाला. तर भाऊ पण असा मस्त बोलला, भावाचं पण म्हणत होता असं तसं, मस्त गप्पा आम्ही मारल्या वहिनीनं भावानं. मी भाचं पण माझं चांगलं बोललं, भाचं पण या त्या बस जेवायला. दाद्याने तर म्हणजे वहिनीला मुलगी नाही ना, त्यांना मुलीची लय हवस आहे. मग आता ज्या सुना येतील त्यांना मुलीसारखंच वागवतील ती, आहे का नाही. कारण ज्याला मुलं आहेत ते आणि ज्याला मुली आहेत का नाही ते सुनाला लय जपत असतं या. तर अजून काय नाही, चाललंय प्रयत्न आपल्या बघायचं. अजून 2-3 वर्ष काय करायचंच नाही म्हणतोय पोरग, तर बघू, चाललंय बघायचं आता, आहे की नाही. तर मस्त असा भाऊ पण गप्पा मारत होता, बोललो चाललो, भारी वाटलं. या दुसरं काय पाहिजे हो, बोलण्यात चालण्यात संग येतंय का नाही, काही संग येत नाही. कितीही कमवा, किती धन दौलत कमवा, काही उपयोग नाही. तोंड गोड तर सगळी गोड, आहे का नाही. तसं बोलून चालून सगळ्यांनी राहावा. आणि आता मावळला तर लय आनंद होतो, सगळी एकत्र आली का नाही, सगळ्यांना बघितलं का नाही, त्यांच्या चेहऱ्यावर हसू वेगळंच असतंय, म्हणजे खुशी वेगळीच असते, पण ते दाखवत नाहीत. पण लेकरांना कळतं की, म्हणजे लेकरांना माझा भाऊ पण म्हणत होता
तात्या तात्या चांगलं झालं आता असं तसं म्हणत होता. म्हणलं हा बाबा, त्यावेळेस तो पण लय रडत होता, त्याला पण लय माया आहे. पण आता कामं येव लेकरं बाळ परपंच असतोच की, आहे की नाही, तसं त्याचं काम आहे. नाहीतर ती विसरत नाही कोणत्या गोष्टीला. वडिलांनी जेव्हा फोन करन तिथं माशावाल्याकडून तेव्हा ते पाठवत असतो 10-20 रुपये, आपलं 50 रुपये 100 रुपये असं पाठवतो. त्यातच वडील खुश होत्यात. कारण जास्त जास्त देत होता पहिलं, पण मीच त्याला सांगितलं की बाबा देत जाऊ नको, तात्याला पेतात म्हणून ती तेवढं पाठवते. नाही तर तुम्ही माणसां एवढंच का पाठवते. आता म्हाताऱ्या माणसाला जेवढं पैसे असेल तेवढं उडवते ती का नाही. मग ते एकतर आम्ही त्यांची काळजी करतो. त्या भावाला पण ज्यावेळेस वडील आजारी होतं ना, त्यावेळेस तो म्हणजे समजू शकता. आता ती माझा भाव माझ्या बापाच्या वयाला झाला आहे. मग बघा, माय लेकराची माया लेकींची बहीण भावाच्या नाता कधी तुटत नसतं या. ती जन्मजन्मी कडेपर्यंत जात असते या. ह्या गोष्टी मी कधी सोशल मीडियावर सांगण्याची वेळ पण आली नाही माझ्यासाठी. पण एक वेळेस येतो, मला पण राग येतो, त्यांना पण येतो माझा राग. त्यांना पण वाटतं बहिणीनं आमचं ऐकावं असं तसं. मी पण ऐकत असते. काय भ्यायचं, जिथं मर्यादा असते तिथं मी भेट असते, आणि जिथं योग्य वाटतं तिथं मी बोलत पण असते. मग मी सगळ्यात बारकी म्हणल्यावर सगळी माझी माया करते ती. तर चला, कुणाला वाटलं मी म्हणजे योग्य बोलले का नाही. जर तुम्हाला आमच्या गावातली जत्रा बघायची असेल तर लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही लाईक नक्कीच करा, शेअर पण करा. आणि तसेच तुम्हाला एक आनंदाची बातमी लवकरच देणार आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे माझ्याकडं. तर लवकरच तुमच्यासाठी मी सरप्राईज घेऊन येणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. चला बाय.